हॅलो स्टुडंट्स, आज आपण हॅलोसेन डेरिव्हेटिव्स हा टॉपिक आपण स्टडी करणार आहे. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपण ह्या टॉपिकचं नेमच आपलं आले हॅलोसेन आहे. तर सुरुवातीला हॅलोसेन म्हणजे काय हे आपण बघूया. आता लक्षात घ्या, हॅलोजन जे आहे आपल्या पिरियडिक टेबलमध्ये ग्रुप 17 जो आहे, ग्रुप 17 मध्ये हॅलोजन्स आपले प्रेझेंट आहेत. ओके, कुठले कुठले हॅलोजन्स आहेत बघा. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्या इलेमेंट्सना आपण हॅलोजन्स असं म्हणत असतो. आता इथं बघा, हे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे ना आपण हॅलोजन असं का म्हणतो, तर हे इलेमेंट काय करतात तर सॉल्टचं फॉर्मेशन करत असतात, सॉल्ट फॉर्मेशन करत असतात. आता सॉल्ट फॉर्मेशन इलेमेंट्स आहेत. ओके, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन इट इज कॉल्ड ॲज अ हॅलोजन्स बिकॉज ओके इट इज सॉल्ट फॉर्मिंग इलेमेंट्स. ओके, हे आपले कसे आहेत, सॉल्ट फॉर्मिंग एलिमेंट्स आहेत, सॉल्ट तयार करत असतात मेटल बरोबर. आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण जर क्लोरीन जर घेतला असेल तर इथं काय होतं आपलं NaCl, ह्याला आपण सोडियम क्लोराईड असं म्हणतो. हा आपण कॉमन सॉल्ट म्हणून आपण यूज करत असतो. ओके, आता इथं लक्षात घ्या, हॅलोसेन डेरिव्हेटिव्स म्हणजे काय तर हॅलोजनपासून तयार होणारे कंपाऊंड्स, हॅलोजनपासून तयार होणारे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ह्याला आपण हॅलोसेन डेरिव्हेटिव्ज असं म्हणत असतो. आता इथं बघा, हॅलोसेन डेरिव्हेटिव्हच्या अगोदर जे हॅलोजन्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं फॉर्मेशन करत असतात त्यामध्ये आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. सुरुवातीला हायड्रोकार्बन्स हा काय आहे हे आपण बघूया. हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, द कंपाऊंड कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन. ओके, द कंपाऊंड्स containing कार्बन अँड हायड्रोजन. ओके, ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन हा इलेमेंट प्रेझेंट आहे त्याला आपण काय म्हणत असतो, हायड्रोकार्बन्स असं आपण म्हणत असतो. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, हे जे हायड्रोकार्बन्स आहेत, फॉर एक्झाम्पल मी इथं घेतला CH4. ओके, ह्याचं नेम आहे आपलं काय, मिथेन आहे. हा आपला हायड्रोकार्बन आहे बरोबर. ओके, याच्यामध्ये दोनच एलिमेंट आहेत. कुठले आहेत आपले, एक कार्बन आहे आणि दुसरा कुठला आहे आपला हायड्रोजन आहे. ओके, दुसरा आपण जर बेन्झीन जर घेतला असेल, ओके बेन्झीन, तर बेन्झीनमध्ये काय असणार आहे, अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड प्रेझेंट असणार आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपले कार्बन आणि हायड्रोजन हे दोनच इलेमेंट आपले प्रेझेंट आहेत. ओके, ह्याला आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणत असतो. की हा आपला आहे तो, ह्याचं नेम काय आहे, बेन्झीन आहे. ओके, आता हायड्रोकार्बन्स ह्याचं परत क्लासिफिकेशन होत असतं. हे जे हायड्रोकार्बन्स आहेत ह्यांच्यामध्ये बघा, ह्याचं लार्ज क्लासिफिकेशन आहे हायड्रोकार्बनसाठी. आपल्याला जे लागणार आहे तेच आपण इथं घेणार आहे. तर ह्या हायड्रोकार्बन्समध्ये ह्याचं हायड्रोकार्बन्स मेजर क्लासिफिकेशन आपलं जे होणार आहे त्यामध्ये पहिला आहे तो ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स, दुसरा आहे तो अलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स आणि नेक्स्ट आहे तो आपला ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके, हे आपले 3 टाईप्स आहेत हायड्रोकार्बनसाठी. आता याच्यामध्ये ॲलिफॅटिक कशाला म्हणायचं, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स, तर ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्समध्ये ह्या ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्समध्ये कार्बन आणि हायड्रोजन एकमेकाला एकतर स्ट्रेट चेन किंवा ब्रँचड चेन एकमेकाला अटॅच असतात. आता ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स ह्यालाच आपण आणखी काय म्हणतो, ओपन चेन कंपाऊंड्स.
इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ओपन चेन कंपाऊंड्स. ओके, ह्याच्यामध्ये कुठलीही रिंग सिस्टीम प्रेझेंट असत नाही. ओके, दे आर आयदर स्ट्रेट चेन, और ब्रँच्ड चेन. ओके, हे एक तर स्ट्रेट चेन असतात किंवा ब्रँच्ड चेन असतात. ओके, आता एक्झाम्पल आपण याचे एखादे घेऊया. CH3 CH2 CH3 हा आपला प्रोपेन आहे. ओके, सगळे कार्बन ॲटम आपले कसे आहेत, सगळे स्ट्रेट चेनमध्ये अरेंज आहेत. ओके, आता ब्रँचिंग जर आपण घेतला असेल CH3 CH CH3 CH3 ह्या अलिपॅटिक हायड्रोकार्बन्स बघा, ह्याच्यामध्ये टोटल कार्बन ॲटम किती आहेत आपले 1 2 3 4, परंतु याच्यात 3 कार्बन ॲटम स्ट्रेट चेनमध्ये आहेत, एक ब्रँच्ड चेनमध्ये. त्यामुळे हा ब्रँच्ड चेन ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स आपला होऊ शकेल. ह्याचं नेम आहे आपलं, सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप असेल तर आपण काय म्हणत असतो, हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, हा थर्ड कार्बन आहे. सेकंड कार्बनला जर मिथिल ग्रुप प्रेझेंट असेल तर आपण काय म्हणत असतो बघा, आयसो असं म्हणत असतो. पुढं काय येणार, 4 कार्बन आहेत त्यामुळं ब्युटेन येणार. ओके, आयसोब्युटेन. हे सगळे आपले ओपन चेन कंपाऊंड्स आहेत. ह्यामध्ये कुठलीही रिंग सिस्टीम आपली प्रेझेंट नाही. ओके, एक तर ते स्ट्रेट चेन असतील किंवा ब्रँच्ड चेन असतील. ओके, ह्याला आपण ॲलिपॅटिक हायड्रोकार्बन्स असं म्हणत असतो. ह्या ॲलिपॅटिक हायड्रोकार्बन्समध्ये परत लक्षात घ्या, ह्यामध्ये आपले अल्केन, ओके, अल्कीन आणि अल्काइन्स असतात. ओके, अल्केनमध्ये काय असतो, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड प्रेझेंट असतो. अल्कीनमध्ये कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. आणि अल्काइनमध्ये कार्बन कार्बनमध्ये आपला ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट असतो. ओके, हे सगळे आपले ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स आहेत. आता ह्यानंतर नेक्स्ट जो दुसरा आपला टाईप आहे याच्यामध्ये, तो आपला अलिसायक्लिक हायड्रोकार्बनचा जो पार्ट आहे, तो अलिसायक्लिक हायड्रोकार्बन जो आहे, अलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स, ह्या अलिसायक्लिक हायड्रोकार्बन्समध्ये इट कन्सिस्ट ऑफ अ रिंग ऑफ कार्बन 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 सिंगल बॉन्ड ओनली. ओके, अलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स कशाला म्हणायचं, तर ह्याच्यामध्ये रिंग सिस्टीम असणार आहे. त्या रिंगमध्ये काय असणार आहेत, कार्बन कार्बन एकमेकाला सिंगल बॉन्डनं अटॅच झालेले असणार आहेत. ह्याला आपण अलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स असं आपण म्हणत असतो. बघा, याच्यामध्ये एक्झाम्पल आपण लिहिणार आहे CH2 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 CH2. याच्यात टोटल कार्बन ॲटम किती आहेत चेक करा. हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे, थर्ड आहे. म्हणजे 3 कार्बनची आपली रिंग आहे. सगळे कार्बन एकमेकाला इथं अटॅच झाले आहेत. आणि 3 कार्बन असतील तर आपण काय म्हणत असतो, प्रोपेन असं म्हणत असणार आहे. इथं सायक्लिक सिस्टीम आहे, त्यामुळं पुढं आपण वर्ड काय लिहिणार आहे, सायक्लो असं लिहिणार. त्यामुळं काय मिळेल आपल्याला, हे सायक्लोप्रोपेन असं आपल्याला याचं नेम येईल. ओके, अशा पद्धतीने हे अलिसायक्लिक कंपाऊंड आहे. दुसरा आपण इथे घेऊया, अशा पद्धतीने हे. ओके, टोटल कॉर्नर किती आहेत बघा याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 कॉर्नरमध्ये 6 कार्बन ॲटम इथं प्रेझेंट असणार आहेत. हे स्ट्रक्चर आपलं आणखी कसं दिसू शकतं, तुम्हाला जर स्ट्रक्चर लिहिलं तर बघा. ओके, अशा पद्धतीने दिसेल. ओके ओके, अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर असेल. ह्याच्यामध्ये 6 कार्बन ॲटम आपले रिंग सिस्टीममध्ये प्रेझेंट आहेत. त्यामुळे आपण ह्याला काय म्हणत असतो, हेक्सेन असं म्हणत असतो. लक्षात घ्या, हेक्सेन. आता इथं सायक्लिक सिस्टीममध्ये आपले कार्बन ॲटम्स आहेत, त्यामुळे पुढं आपण वर्ड काय लिहितो, सायक्लो असं लिहित असतो. त्यामुळे आपलं ह्याचं नेम काय झालं, सायक्लोहेक्सेन. ओके, अशा पद्धतीने हे अलिसायक्लिक हायड्रोकार्बन्स आहेत. आणि त्यानंतर नेक्स्ट दुसरा जो आहे
तो आपला याच्यामध्ये ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहे. ओके, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. आता ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स कशाला म्हणतो आपण? ज्या हायड्रोकार्बनमध्ये बेन्झीन सारखी रिंग प्रेझेंट असते त्याला आपण ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स असं आपण म्हणत असतो. ओके, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स इट कन्सिस्ट ऑफ रिंग लाईक बेन्झीन सारखी रिंग असते अँड कन्सिस्ट ऑफ alternate single and double bond. Alternate single and double bond. ओके, ह्याच्यामध्ये रिंग सिस्टीम असते, बेन्झीन सारखी एक तरी रिंग असते आणि अल्टरनेट सिंगल किंवा डबल बॉन्ड इथं प्रेझेंट असतात. ओके, बघा याच्यामध्ये आपण बेन्झीनचं जर स्ट्रक्चर काढलं असेल तर बघा याच्यामध्ये डबल बॉन्ड, परत इथं सिंगल बॉन्ड येणार, परत इथं डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. हा आपला बेन्झीन आहे. ओके, अल्टरनेट सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड प्रेझेंट आहेत. हे आपलं ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहेत. आणि दुसरा आपण इथं घेतला बेन्झीन रिंगला आपण OH अटॅच केला तर हा आपला कुठला कंपाऊंड तयार होतो? ह्याचं नेम आपलं काय आहे? फेनॉल आहे. ओके, हा फेनॉल हा कंपाऊंड आहे, लक्षात घ्या. ओके, अशा पद्धतीने आपण ॲलिफॅटिक, अलिसायक्लिक आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स अशा पद्धतीने आपण 3 टाईपमध्ये हे हायड्रोकार्बन्सचं क्लासिफिकेशन आपण केलं होतं. आता ह्यानंतर आपल्याला ह्या टॉपिकमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ज म्हणजे काय ह्याची डेफिनेशन आपल्याला बघायचं आहे. ती कसं असणार आहे बघा. हॅलोजन डेरिव्हेटिव्ज, आता ह्यामध्ये लक्षात घ्या हॅलोजन डेरिव्हेटिव्ज ह्याची डेफिनेशन काय आहे बघा. द रिप्लेसमेंट ऑफ hydrogen atoms, the replacement of hydrogen atoms in aliphatic, the replacement of hydrogen atoms in aliphatic or aromatic hydrocarbons by halogen atoms. The resulting compounds formed up is called halogen derivatives of hydrocarbons. ओके, ही आपली हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम in aliphatic or aromatic hydrocarbons by halogen atom, the resulting compound formed is called halogen derivatives of hydrocarbons. ओके, लक्षात आलं. ओके, बघा ह्या डेफिनेशन तुम्ही लिहून पण घेऊ शकता. आता इथं बघा ह्यामध्ये काय केलं होतं, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आताच आपण बघितलेलं आहे. ह्यांच्यामधला हायड्रोजन ॲटम्स जे आहेत ॲलिफॅटिक किंवा ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समधील ते हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होत असतात. म्हणजे ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समधला हायड्रोजन ॲटम हॅलोजन ॲटमनं रिप्लेस झाल्यावरती
आपला जे कंपाऊंड मिळत असतं त्या कंपाऊंडला आपण काय म्हणत असतो, हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन्स. थोडक्यात काय, ओके, हॅलोजन पासून तयार होणारे जे कंपाऊंड्स आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ हायड्रोकार्बन्स असं आपण म्हणणार आहे. इथं एक्झाम्पल आपण घेऊया. पहिला बघा आपण घेतला हायड्रोकार्बन, समजा आपण CH4 घेतला असेल, ह्याचं आपलं नेम काय आहे, मिथेन. ओके, हा आपला आहे तो मिथेन आहे. आता हिच्यामधला एक हायड्रोजन ॲटम आपण हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला. आता हॅलोजन ॲटम आपले कुठले आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, हे आपले हॅलोजन ॲटम्स आहेत. आता इथला एक हायड्रोजन ॲटम जर आपण हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला तर आपल्याला कसं होईल लक्षात घ्या. समजा आपण इथं हॅलोजन मी इथं क्लोरीन घेतला असेल प्लस Cl2 असं मी म्हटलं तर बघा इथं काय होणार, ह्या मिथेनमधला एक हायड्रोजन ॲटम एका क्लोरीन ॲटमनं जर रिप्लेस केला तर काय मिळेल सांगा, CH4चा काय होणार, CH3 होणार. ओके, एक हायड्रोजन कमी झाला आणि एक Cl इथं क्लोरीनची पोझिशन घेणार, त्यावेळी काय मिळेल तुम्हाला, CH3Cl. ओके, ह्याला आपण काय म्हणणार आहे, मिथिल क्लोराईड. ओके, हा CH3 ग्रुप आहे तो मिथिल आहे, क्लोरीनला आपण काय म्हणत असतो, क्लोराईड असं म्हणत असतो. ओके, आता लक्षात घ्या, इन जनरल जर तुम्ही असं लिहिलं असेल, हा R म्हणजे आपला काय असणार आहे, अल्किल ग्रुप असणार आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजन आपण टाकला की आपला अल्केन तयार होत असतो. ह्याला आपण म्हणूया ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स किंवा अल्केन म्हणूया आपण, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके, ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स ह्यामधला हॅलोजन आता मी जनरल घेतला असेल, X म्हणजे हॅलोजन असेल. ओके, X2 मी घेतला, हा X2 आपण इथं काय कन्सिडर केला आहे, Cl2 कन्सिडर केला आहे. इथला H आपण Xनं जर रिमूव्ह केला तर आपल्याला काय मिळेल, RX प्लस काय येणार, HX. ओके, हा आपल्याला काय मिळणार आहे, अल्किल ग्रुप आहे. R म्हणजे, X म्हणजे आपला हॅलोजन म्हणजेच तो आपण हॅलाइड असं लिहित असतो, अल्किल हॅलाइड तयार होईल. समजा तुम्ही ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन घेतला असेल तर ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समधला जो आपला आरिल ग्रुप आहे तो आपण AR ने रिप्रेझेंट करत असतो. रिंग आपली जी आहे बेन्झिनची ती AR ह्या सिम्बॉलनं आपण रिप्रेझेंट करत असतो. पुढं जर H टाकला तर हे आपलं ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन होईल. हे आपलं काय, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. बघा ह्याच्यामधलं आपण ह्याचं हॅलोजनेशन केलं, इथला एक हायड्रोजन ॲटम एका हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला की आपल्याला काय मिळणार आहे, ARH. ओके, त्या ठिकाणी काय होणार आहे, ARX. हे आपलं काय होणार आहे, आरिल हॅलाइड. हे आपल्याला काय मिळणार आहे, आरिल हॅलाइड प्लस HX. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला हे ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्समधला हायड्रोजन रिमूव्ह केल्यावरती आपला अल्किल हॅलाइड मिळेल. ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समधला हायड्रोजन ॲटम हॅलोजन ॲटमने रिप्लेस केलं की काय मिळणार आहे, आरिल हॅलाइड्स आपल्याला मिळणार आहे. ओके, इथं आपण एक्झाम्पल घेतलं होतं मिथेनसाठी. मिथेनमधला एक हायड्रोजन क्लोरीनने रिप्लेस झाला की मिथिल क्लोराईड मिळणार. आता मला सांगा मग मिथेनमधला दोन हायड्रोजन ॲटम दोन क्लोरीनने रिप्लेस झाले तर आपल्याला काय मिळणार, इथं CH2 Cl2 मिळणार आहे. समजा तीन हायड्रोजन ॲटम मिथेनमधले तीन क्लोरीनने रिप्लेस झाले की आपल्याला काय मिळेल, इथं CHCl3 मिळेल. तर ह्या मिथेनमधले चारही हायड्रोजन ॲटम जर आपण ह्या क्लोरीन ॲटमनं रिप्लेस केले तर आपल्याला इथं काय मिळणार आहे बघा, CCl4. हा आपला काय मिळणार सांगा, कार्बन टेट्राक्लोराईड. ओके, अशा पद्धतीनं हे हॅलोजन डेरिव्हेटिव्स आपल्याला मिळत जाणार. CH2Cl2 ह्याचं आपलं नेम काय आहे, मिथिलीन डायक्लोराईड. मिथिलीन डायक्लोराईड. ओके, ह्याला आपण CHCl3ला काय म्हणतो, कॉमनली क्लोरोफॉर्म असं म्हणतो.
आणि CCl4ला काय म्हणतो आपण, कार्बन टेट्राक्लोराइड. ओके, कार्बन टेट्राक्लोराइड. ओके, अशा पद्धतीनं आपण ही हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं फॉर्मेशन करत असतो, लक्षात घ्या. ओके, एखाद्या हायड्रोकार्बन्समधील हायड्रोजन ॲटम हा हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला जातो, त्यावेळी जे आपल्याला कंपाऊंड मिळणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं आपण म्हणणार आहे. ओके, लक्षात आलं, ही आपली डेफिनेशन आहे. ओके, आता ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या नंतर ही जी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आहे ह्याचं आपण क्लासिफिकेशन स्टडी करणार आहे. बघा, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. आता ह्याचं क्लासिफिकेशन हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आपलं दोन मेन टाईपमध्ये क्लासिफिकेशन आपण इथं स्टडी करणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हसाठी. ओके, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. ह्याचं आता क्लासिफिकेशन जे आहे ते एकदम लार्ज आणि ब्रॉड क्लासिफिकेशन आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हसाठी. मेनली आपला जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आहे ह्याचं 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन आपलं होतं, मेजर 2 टाईपमध्ये. ओके, इट इज क्लासिफाईड इन टू 2 टाईप्स. ओके, 2 टाईपमध्ये क्लासिफिकेशन होणार. पहिला जो आपला टाईप आहे याच्यामध्ये तो लक्षात घ्या, क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज on the basis of hydrocarbon skeleton. On the basis of hydrocarbon skeleton. ओके, हायड्रोकार्बनच्या स्केलेटनवरून ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आहे. आणि सेकंड जो टाईप आहे याचा on the basis of halogen atom. ओके, ह्या 2 मेजर टाईपमध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आपण क्लासिफिकेशन करत असतो. आता पहिला जो आहे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन, त्याच्यामध्ये बघा हायड्रोकार्बनचं स्केलेटन कसं आहे. स्केलेटन म्हणजे काय, त्यांच्यामध्ये असणारे जे कार्बन ॲटम्स आहेत ते त्यांच्यामधलं बॉन्डिंग कसं आहे, ते एकमेकाला सिंगल बॉन्ड नाटायचे आहेत, डबल बॉन्ड नाटायचे आहेत, की ते स्ट्रेट चेनमध्ये आहेत की ब्रँचड चेनमध्ये आहेत, त्याच्यावरून ह्या हायड्रोकार्बन स्केलेटनवरून हे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आपलं क्लासिफिकेशन होत असतं. आता फर्स्ट बघा याच्यामध्ये, फर्स्ट आपण याच्यामध्ये आता हायड्रोकार्बन स्केलेटनवरून क्लासिफिकेशन बघणार आहे. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. हायड्रोकार्बनच्या स्केलेटनवरून ह्याचं आपल्याला क्लासिफिकेशन कसं होणार आहे बघा. ह्याच्यामध्ये पहिला जो आहे फर्स्ट, त्याच्यामध्ये हॅलो अल्केन. फर्स्ट ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन असणार आहे हॅलो अल्केन. सेकंड आहे हॅलो अल्कीन. थर्ड आहे हॅलो अल्काइन. आणि नेक्स्ट आहे तो हॅलो अरिन्स. ओके, अशा पद्धतीनं हायड्रोकार्बन स्केलेटनवर आपण
हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं 4 टाईपमध्ये क्लासिफिकेशन आपण करत असतो. हॅलो अल्केन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन आणि हॅलो अरिन्स. ओके, आता फर्स्ट आपण याच्यामधला बघूया. हॅलो अल्केन पहिला जो आहे आपला तो हॅलो अल्केन आहे. आता हॅलो अल्केन कशा म्हणायचं बघा. हॅलो अल्केन, द अल्केन इन विच the alkane in which hydrogen atom is replaced by halogen atom is replaced by halogen atom. ओके, ह्याला काय म्हणायचं, हॅलो अल्केन असं म्हणायचं. ज्या अल्केनमध्ये हायड्रोजन ॲटम हा हॅलोजन ॲटमनं रिप्लेस केला जातो त्याला आपण हॅलो अल्केन्स असं आपण म्हणत असतो. आता एक्झाम्पल आपण घेऊया. ह्याच्यामध्ये बघा, समजा असेल इथं CH3 सिंगल बॉन्ड CH3, ह्याला आपण काय म्हणणार आहे, हा आहे तो इथेन आहे. ओके, ह्यातला एक हायड्रोजन ॲटम जर आपण हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला, समजा इथं आपण घेऊया क्लोरीन जर घेतला असेल तर काय होणार बघा, हा CH3CH2Cl. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला दिसेल इथला एक हायड्रोजन ॲटम एका क्लोरीन ॲटमनं रिप्लेस झाला आहे. ओके, ह्याला आपण काय म्हणणार आहे सांगा, इथिल क्लोराईड. ओके, हा आपला हॅलो अल्केन आहे. कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कुठला आहे आपला, सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणत असतो, अल्केन असं म्हणत असतो. ओके, हॅलो अल्केन आहे. आणि ह्यानंतर सेकंड जो टाईप आहे तो आपला हॅलो अल्कीन. ओके, हॅलो अल्कीन, तो हॅलो अल्कीन कसा पार्ट असणार आहे बघा आपल्या ह्याच्यामध्ये. सेकंड हॅलो अल्कीन, हॅलो अल्कीनमध्ये काय येणार आहे, अल्कीन म्हणजे आपला काय असणार आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणारा हायड्रोकार्बन. ह्यामध्ये कसा असणार बघा, द अल्कीन इन विच हॅलोजन ॲटम the alkene in which hydrogen atom is replaced by halogen atom. ओके, ह्यालाच आपण काय म्हणत असतो, हॅलो अल्कीन असं म्हणत असतो. आता बघा एक्झाम्पल आपण घेऊया. याच्यामध्ये CH2 डबल बॉन्ड CH2 हा आपला अल्कीन आहे की हा आपला हॅलो अल्कीन आहे. ह्या अल्कीनमधला एक हायड्रोजन ॲटम आपण एका हॅलोजन ॲटमनं रिप्लेस केलं की आपल्याला काय मिळणार आहे, हॅलो अल्कीन मिळणार आहे. आता आपण बघा हा अल्कीन घेतला आहे. अल्कीनमध्ये आपला कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. आता हा 2 कार्बनचा अल्कीन आहे, ह्याचं नेम आपलं काय, इथिन आहे. ओके, ह्यातला एक हायड्रोजन ॲटम आपण हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला. आता तुम्ही कुठलाही हॅलोजन घेऊ शकताय, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. तर ह्यामध्ये कसं येणार लक्षात घ्या, CH2 डबल बॉन्ड CH एक हायड्रोजन ॲटम आपण काय करणार आहे, हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला. ओके, आपण क्लोरीन घेतला असेल हॅलोजन ॲटम, तर आपल्याला इथं काय मिळेल बघा, क्लोरो इथिन मिळेल. आपल्याला क्लोरो इथिन हा आपल्याला हॅलो अल्कीन मिळेल. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपला कुठलं क्लासिफिकेशन आहे बघा, ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन, हॅलो अल्काइन. आता अल्काइन म्हणजे काय असणार आहे, कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आपला प्रेझेंट असणार आहे. तर ह्यामध्ये लक्षात घ्या डेफिनेशन आपली सेम होणार आहे, फक्त त्या ठिकाणी अल्कीनच्या ठिकाणी फक्त अल्काइन आपण यूज करणार आहे. काय येणार बघा,
the alkyne in which hydrogen atom is replaced by halogen atom. ओके, ह्याला आपण हॅलो अल्काइन्स असं म्हणत असतो. आता अल्काइन आपण एक घेऊया, HC ट्रिपल बॉन्ड CH, ह्याला आपण अल्काइन असं म्हणत असतो. ह्या कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आपलं प्रेझेंट आहे, त्यामुळे तो अल्काइन आहे. ह्याचं आपलं नेम आहे ती काय लक्षात घ्या, ह्यालाच आपण इथिलीन असं म्हणतो किंवा ॲसिटिलीन असं म्हणत असतो. ह्यातला एक हायड्रोजन ॲटम आपण समजा क्लोरीननं रिमूव्ह केला तर आपल्याला HC ट्रिपल बॉन्ड CCl, तर हा हॅलो अल्काइन जो आपल्याला मिळेल ह्याचं जे आपलं नेम काय असणार आहे सांगा. मग पुढं फक्त आपण क्लोरो हा वर्ड यूज करणार, क्लोरो इथिलीन. ओके, अशा पद्धतीने ह्याचं नेम आपलं होईल, लक्षात घ्या. ओके, हा हॅलो अल्काइन आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला जो टाईप आहे हायड्रोकार्बन स्केलेटनमधला तो आहे हॅलो अरिन्स. ओके, हॅलो अरिन्स. आता हॅलो अरिन्स म्हणजे आपले ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स. ओके, ज्याच्यामध्ये बेन्झीन सारख्या रिंग प्रेझेंट आहेत त्याला आपण अरिन्स असं म्हणत असतो. आता हॅलो अरिन्समध्ये पण डेफिनेशन तुम्ही कसं करणार बघा, द ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स इन विच हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन ॲटम. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, हॅलो अरिन्स. बघा, द ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स in which hydrogen atom is replaced by halogen atom is called हॅलो अरिन्स. ओके, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्समधला हायड्रोजन ॲटम हॅलोजन ॲटमनं जर रिप्लेस झाला असेल तर आपल्याला हॅलो अरिन्स मिळणार. आता आपण इथं घेऊया, बेन्झीन आहे आपला ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड. तर ह्यामधला एक हायड्रोजन ॲटम आपण जर हॅलोजन ॲटमने रिप्लेस केला असेल तर आपल्याला इथं हॅलो अरिनचं फॉर्मेशन मिळणार. तर आता इथं बघा, बेन्झीनला आपण क्लोरीन अटॅच केला आहे त्यामुळे ह्याचं आपलं नेम काय येणार आहे, क्लोरो बेन्झीन. ओके, अशा पद्धतीनं आपला हा हॅलो अरिन्स मिळेल. ओके, लक्षात बघा, आपलं पहिलं क्लासिफिकेशन आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन. त्यामध्ये त्याचे परत सब टाईप्स किंवा सब क्लासिफिकेशन कसं होणार ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटवरून हॅलो अल्केन्स, हॅलो अल्किन्स, हॅलो अल्काइन्स आणि हॅलो अरिन्स. ओके, त्याचा आपण इथं डिटेलमध्ये आता इथं स्टडी केलेलं आहे. ओके, आता इथं आपला पहिलं क्लासिफिकेशन जे आहे हायड्रोकार्बन स्केलेटनवरून ते आपलं इथं संपलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण आता इथं सेकंड स्टडी करणार आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्स ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ॲटम्स. ओके, आता हॅलोजन ॲटम्सवरून आपण क्लासिफिकेशन आता कसं करणार लक्षात घ्या. दिलेल्या हायड्रोकार्बन्समध्ये हॅलोजन ॲटम किती प्रेझेंट आहेत त्याच्यावरून आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन आपण करणार आहे. आता ह्याच्यामध्ये क्लासिफिकेशन होत असताना एक जर हॅलोजन ॲटम हायड्रोकार्बन्समध्ये आपला प्रेझेंट असेल तर त्याला आपण मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं म्हणणार. आणि दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर हॅलोजन ॲटम प्रेझेंट असतील तर त्याला आपण काय म्हणत असतो, पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह असं आपण म्हणत असतो. आता इथं बघा, फर्स्ट आपण घेऊया ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ॲटम, ह्याच्यावरून आपल्याला क्लासिफिकेशन स्टडी करायचं. ह्यामध्ये
On the basis of halogen atom, these halogen derivatives are classified into first monohalogen derivatives, okay, monohalogen derivatives and polyhalogen derivatives. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स अँड पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्स असे आपले दोन टाइप्स परत ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. आता पहिला बघा मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स. मोनो म्हणजे सिंगल, ह्याच्यामध्ये एकच हॅलोजनचा ॲटम आपला प्रेझेंट असणार आहे. आता इथं बघा मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स हे आपण कसं लिहिणार बघा. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्समध्ये मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स ह्याची आपली डेफिनेशन कसं आहे लक्षात घ्या. मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्समध्ये द अल्केन इन विच one hydrogen atom is replaced by one halogen atom. ओके, ज्या अल्केनमध्ये एक हायड्रोजनचा ॲटम एका हॅलोजन ॲटमनं रिप्लेस होत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स. ओके, आता इथं हा जो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्स आहे ह्याचं एक्झाम्पल आपण घेऊया. CH3CH2X. एक्स म्हणजे आपला हॅलोजन आहे. ओके, इथला एक हायड्रोजन ॲटम आपण हॅलोजन ॲटमनं आपण रिप्लेस केला. आपण इथं पर्टिक्युलर एक्झाम्पल जर लिहिलं CH3CH2Br, ह्याचं आपलं नेम आहे इथिल ब्रोमाइड. ह्या कंपाऊंडमध्ये एकच हॅलोजन ॲटम प्रेझेंट आहे, त्यामुळे आपण ह्याला काय म्हणत असतो, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन्स. ओके, आता ह्यानंतर बघा हा जो मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ज ऑफ अल्केन आहे ह्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे, जनरली हा आपण रिप्रेझेंट कसा करतो बघा, CnH2n+1x अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करत असतो. एन म्हणजे आपले नंबर ऑफ कार्बन ॲटम असणार आहेत इथं आणि एक्स म्हणजे आपला हॅलोजन ॲटम, ते फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमीन असतील. ओके, किंवा आणखी कसं रिप्रेझेंट करत असतो आपण, RX. आर म्हणजे आपला अल्किल ग्रुप आहे, एक्स म्हणजे हॅलोजन आहे. ओके, आर इथं आपला अल्किल ग्रुप आहे. ओके, तो अल्किल ग्रुप आपला मिथिल ग्रुप असेल, इथिल ग्रुप असेल. ओके, लाईक दिस. आणि एक्स म्हणजे आपला काय असणार आहे, हॅलोजन ॲटम. ओके, एक्स आपला हॅलोजन ॲटम असणार आहे. ओके, ते कुठले असतील मग, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि कुठले असतील, आयोडीन असतील. ओके, अशा पद्धतीनं आपण हे मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं रिप्रेझेंटेशन ह्या जनरल फॉर्म्युल्यानं करत असतो. एक तर CnH2n+1x म्हणायचं किंवा दुसरं काय म्हणायचं, RX अल्किल हॅलाइड. आता इथं लक्षात घ्या, हेच एक्झाम्पल आहे आपलं RXच्या पॅटर्नमध्ये. आर जो आहे तो कुठला आहे आपला, CH3CH2 आहे. ह्याचं नेम कुठलं आहे आपलं, इथिल आहे. आणि पुढं ब्रोमीन आपण इथं कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे नेम काय झालं आपलं, इथिल ब्रोमाइड. ओके, किंवा CnH2n+1x कसं होणार बघा, एन म्हणजे नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. हा जो इथिल ब्रोमाइड आहे ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम किती आहेत आपले, 2 आहेत. त्यामुळं एनची व्हॅल्यू 2 झाली, त्यामुळं C2 होणार, H2 एनची व्हॅल्यू 2 होणार ना, त्यामुळे इथं काय होणार, 2 × 2 4, 4+1 इथं काय होणार 5. त्यामुळं हायड्रोजन 5 होणार. आपले 5 हायड्रोजन इथं आहेत. इथं CH3मध्ये 3 हायड्रोजन, CH2मध्ये 2 हायड्रोजन, टोटल 5 हायड्रोजन झाले. आणि एक्स म्हणजे हॅलोजन ॲटम, तो आपला इथं ब्रोमीन आहे. ओके, अशा पद्धतीनं CnH2n+1x किंवा RX. ओके,
ह्या दोन जनरल फॉर्म्युलाने आपण मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं आपण रिप्रेझेंटेशन करत असतो आणि ह्याच मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हला आणखी आपण अल्किल हॅलाइड्स असं म्हणत असतो. अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हलाच आपण आणखी काय म्हणत असतो, अल्किल हॅलाइड्स और हॅलो अल्केन्स असं म्हणत असतो. ओके, आता लक्षात घ्या, ह्या मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या नंतर पुढचा जो टाईप आहे तो आपला ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ॲटममधील तो पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. तो असणार आहे आपला पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. तर पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ह्यामध्ये बघा, पॉली म्हणजे मेनी, अनेक हॅलोजन ॲटम ह्या डेरिव्हेटिव्ह्जमध्ये प्रेझेंट असणार आहेत, त्यामुळे त्याला आपण पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज असं आपण म्हणत असतो. तर पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आपल्याला कशी मिळणार बघा, द अल्केन इन विच more than 2 hydrogen atoms is replaced by halogen atoms. ओके, ज्या अल्केनमध्ये एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम म्हणजे कमीत कमी 2 पेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जर हॅलोजन ॲटमने रिप्लेस होत असतील तर त्याला आपण पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज असं आपण म्हणत असतो. ओके, आता ह्याचं परत क्लासिफिकेशन पुढं होणार आहे. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, टेट्राहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज, लाईक दिस. ओके, आता हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आपण क्लासिफिकेशन बघत होतो ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ॲटम. त्याच्यामध्ये आपण मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आपण इथे स्टडी केलेला आहे. त्यानंतर पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज आपण स्टडी करत होतो. पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आपण बघितलेले आहे. ह्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम आपले हॅलोजन ॲटमने रिप्लेस होत असतात, त्याला आपण पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण म्हणत असतो. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन स्टडी केलेलं आहे. कशाला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणायचं, परत क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज ह्याचे 2 टाईप्स आपण स्टडी केलेले आहेत. त्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन हा पूर्ण पार्ट आपला त्यातला झालेला आहे. त्यानंतर दुसरा जो आहे ऑन द बेसिस ऑफ हॅलोजन ॲटम, त्यामधला मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचा टोटल पार्ट झालेला आहे आणि पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण स्टार्ट केलेला आहे. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं परत क्लासिफिकेशन स्टडी करणार आहे आणि पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्हचा डिटेलमध्ये आपण स्टडी करणार आहे. ओके.